पक्ष आणि पक्षनिष्ठा आता राहिलेली दिसत नाहीये। सर्वच जण सत्तेसाठी उड्या मारताना दिसतात। या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात आणि महाराष्ट्राचं राजकारण गेल्या 10 वर्षांमध्ये संपूर्ण बदललेलं आहे। 2014चं सत्तांतर झालं आणि त्यानंतर पक्ष फोडाफोडीला चांगलीच सुरुवात झाली। अगोदर सत्तेमध्ये असणारा भारतीय जनता पक्ष अनेक नेत्यांवरती आरोप करत असताना ईडी, सीबीआय इत्यादीचे ससेमिरा त्यांच्या पाठीमागे लागतो, चौकशी लागते आणि अखेर काही महिन्यातच असं समोर येतं की त्या नेत्यांनी पुन्हा भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। आणि त्यावेळेस आरोप करणारे म्हणतात की आम्ही न्यायालयापर्यंत नेण्याचं काम केलं, आता पुढील प्रक्रिया न्यायालय करेल आणि आरोप सिद्ध झाले नाहीत म्हणून आम्ही त्यांना आपल्या पक्षात प्रवेश केला। हीच खेळी सर्वत्र चालू आहे आणि अशातच एकनाथ शिंदेने संपूर्ण विश्वास भाजपवर ठेवला आणि पक्ष शिवसेना ताब्यात घेतला। मात्र आज तेच एकनाथ शिंदे आज भाजपला देवेंद्र फडणवीस यांना प्रतिस्पर्धी वाटू लागलेले आहेत। त्यामुळे आता जे वेषांतर करून भेटीगाठी घ्यायचे सरकार बदललं, रात्रीचं भेटून आज तेच एकमेकांचा पक्ष आणि पाय खेचण्याच्या तयारीत आहेत। एकनाथ शिंदे मला डोईजड होतील असं देवेंद्र फडणवीस यांना वाटतं आणि यापूर्वी जे त्यांना डोईजड वाटले त्यांचा करेक्ट कार्यक्रम फडणवीस यांनी केला। त्यात पंकजा मुंडे असतील, एकनाथराव खडसे असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, विनोद तावडे असतील आणि आता नंबर आपला मित्र पक्ष एकनाथ शिंदे यांचा आहे। याचमुळे पक्षप्रवेश करणाऱ्यांच्या ज्या रांगा होत्या एकनाथ शिंदेकडे, त्यांना आता ब्रेक लागला आहे। तर दुसरीकडे ज्यांच्यावरती आरोप केले, ज्यांच्यावरती देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यासाठी या ठिकाणी गुन्हे दाखल झाले, तेच नेते भाजपमध्ये गेले। ते म्हणजेच नाशिकचं राजकारण ज्यांच्यामुळे तापलं होतं ते बडगुजर। मात्र एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये आता बडगुजर हे ठाकरेंकडून एकनाथ शिंदेकडे जातील असं वाटत असतानाच भाजपने आरोप केले आणि बडगुजर यांना सत्ता मिळवण्यासाठी नाशिकची तब्बल 5 ते 6 नगरसेवकांसोबत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। यातच एकनाथ शिंदे यांच्याकडे हेमलता पाटील, ज्या की रडत काँग्रेसमधून एकनाथ शिंदे यांच्याकडे आल्या होत्या, मात्र एकनाथ शिंदेकडे आल्यानंतर त्यांचे मनाची भावना झाली की मी या पक्षात काम करू शकत नाही, हा पक्ष सध्या वाऱ्यावरती आहे आणि या पक्षामध्ये राहून लोकांचं भलं करू शकत नाही असा त्यांचा म्हणणं आहे आणि त्याचमुळे रडत एकनाथ शिंदेकडे येणाऱ्या नेत्यांनी अचानक युटर्न घेत मातोश्रीकडे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। मात्र अजूनही मातोश्रीकडून त्यांना ग्रीन सिग्नल मिळालेला नाही। आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करावं, चॅनलला सबस्क्राईब करा।